माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूयात. ओम नमो जी आत्या वेद प्रतिपात्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. जसं ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायामध्ये शेवटच्या ओव्यामध्ये माऊलींनी पसायदान आपल्या सर्वांसाठी पसायदान प्रार्थना केली भगवंताजवळ. आणि माऊलीसाठी भगवंत म्हणजे त्यांचे गुरु सद्गुरू श्री निवृत्तीनाथ होते. आणि निवृत्तीनाथांना माऊलींनी प्रार्थना केली परमात्मा स्वरूप मानून. कारण आपले सर्व संतांना त्यांचे गुरु हे भगवंत परब्रह्म साक्षात परब्रह्म स्वरूप होते. त्यामुळे माऊलींनी आपल्या सर्वांसाठी प्रार्थना निवृत्तीनाथांसमोर केली. आणि त्या ग्रंथाचं जे कार्य संपन्न झालं त्यासाठी प्रसाद मागितला. त्याचप्रमाणे आता बाबा मुक्तानंदांनी हा जो ग्रंथ आहे चित शक्ती विलास हे पूर्ण झाल्यानंतर आपले गुरु भगवान नित्यानंदांना आशीर्वाद मागत आहेत आपल्या सर्वांसाठी. तर आजचं प्रकरण आहे आशीर्वाद. आणि त्यानंतर 5 साधकांचे अनुभव आहेत, अत्यंत प्रेरणादायी आहेत, ते आपण पाहूयात. आणि मग हा ग्रंथ पूर्ण होतोय. तसं आशीर्वादाच्या इथंच पूर्ण होतंय. हे परिशिष्ट म्हणून भाग दिलाय, त्यामध्ये 5 साधकांचे अनुभव आहेत. आपण सगळंच करायचा प्रयत्न करूयात. आपण जितकं शक्यतो होईल असं वाटतंय वाचन, कारण प्लेन वाचन आहे आज, त्यामुळे होईल आपलं. तर हे प्रकरण 8वं आहे आशीर्वाद. शेवटचा अध्याय आहे आशीर्वाद. माझ्या प्रिय आत्मीय सिद्ध विद्यार्थ्यांनो, सदा सर्वदा आपापले कर्तव्य पार पाडित असताना सिद्ध विद्येच्या बलाने सिद्ध कृपेने तुमच्या ध्यानाला सिद्धांच्या विश्रांतीत पूर्ण विश्रांती प्राप्त हो हा आशीर्वाद. प्रिय सिद्ध विद्यार्थ्यांनो, तुम्ही सारे सिद्ध कृपेला पात्र बनल्यामुळे सिद्ध परंपरेचेच आहात. सिद्ध लोक हा तुमचा लोक आहे. सिद्धांना जी गती प्राप्त झाली ती तुमची गती आहे. तुमच्या पाठीशी सिद्ध लोकवासी अनंत महापुरुषांची दिव्यातिदिव्य कृपाशक्ती तुमच्या रक्षणासाठी उभी आहे. त्या कृपाशक्तीचे तुम्हाला संपूर्ण संरक्षण मिळो हा आशीर्वाद. आता जरी आपण त्या परंपरेमध्ये डायरेक्ट नसलो तरीसुद्धा आपण हा आशीर्वाद आपल्या सर्वांसाठी आहे. आणि आपण एवढं अध्ययन केलं आहे तर नक्कीच त्यांच्या कृपाशीर्वादाशिवाय होऊ शकतच नाही आहे. त्यांनीच आपल्याकडून ते करून घेतलं आहे. त्यामुळे जरी आपण प्रत्येकजण आपापले सद्गुरू वेगळे असतील, आपले अनुग्रहाचा मंत्र नाम वेगळं जरी असलं तरीसुद्धा बाबा मुक्तानंद आणि भगवान नित्यानंदांनी सुद्धा आपणाला जवळ केलेलं आहे. आणि त्यामुळे इथे सिद्ध लोकाविषयी आपणाला आधी पण सांगितलेलं आहे. जेव्हा बाबा मुक्तानंदांना सिद्ध लोकाचं दर्शन साक्षात्कार सर्वात प्रथम झाला तेव्हा तिथे अनंत महान विभूती त्यांना दिसल्या. सप्तर्षी, सर्व मोठमोठे ऋषीमुनी आणि साईबाबांसहित अनंत ज्या महान विभूती संत होऊन गेले ते सर्व तिथे त्यांना दिसलेले आहेत. त्यामुळे ती सर्व परंपरा, त्यांचं साधनेचं बळ आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे. आणि म्हणूनच आपलं हे स्वाध्यायसुद्धा आपण योजण्याच्या पेक्षासुद्धा माऊलींनी आणि या सर्व महान विभूतींनी, महाराजांनी, माझे सद्गुरू, आपल्या सर्वांचे सद्गुरू जे आहेत त्या सर्वांनी मिळूनही आपल्या सर्वांसाठी हा स्वाध्याय निवडलाय आणि तो आपल्याकडून करून घेतलेला आहे. तर त्यामुळे आपणही त्यांचे आहोत. जरी आपले सद्गुरू प्रत्येकाचे वेगळे असतील तरी भगवान नित्यानंद आणि बाबा मुक्तानंदांची कृपादृष्टी आपल्यावरही पडलेली आहे. सिद्ध विद्यार्थ्यांनो, अग्नीच्या थोड्याशा ठिणग्यासुद्धा सारे अरण्य भस्मसात करून टाकू शकतात. त्याचप्रमाणे तुमच्यात प्रविष्ट झालेली सिद्ध कृपेची थोडीशी किरणे देखील तुमचे दोष जाळून टाकून तुम्हाला पूर्ण सिद्धपद देवोत हा आशीर्वाद. तुम्ही सारे सिद्धात्म्यांची किरणे आहात. तुम्ही चित्तशक्तीच्या विलासात विलसत आहात.
तुमच्या अंतर्यामी चिती क्रियाशील आहे. तुमच्या चिन्मय जगतात तुम्ही सुद्धा चिन्मय होऊन चितीमध्ये मिसळून चितीमय होऊ शकाल. अशा प्रकारे तुमचे चित्त चितीदेवीच्या जगतात संपूर्ण विश्रांती प्राप्त करो हा आशीर्वाद. चितीदेवी आपल्याच अंतरी असलेली ती चितीदेवी आहे, कुंडलिनी शक्ती. आणि आपल्याच अंतरी असलेलं गुरुतत्व आहे ते सुद्धा आपलं आत्मतत्व आहे. आणि हे तिथे आपण ह्या चितीदेवीच्या जी आपल्याच अंतरी आहे तर त्या चितीदेवीच्या जगतात संपूर्ण विश्रांती प्राप्त करो हा आशीर्वाद बाबा मुक्तानंद देत आहेत आणि मागतायत सुद्धा. हे चितीमय जे चितीमय आहेत, जे सिद्धलोकवासी आहेत, ज्यांच्या किंचित कृपा मात्रेवरून माझे मी पण विलयाला गेले आणि मी चितीमयी कुंडलिनीचे विकास स्फूर्तिरूप बनलो, ज्या गुरुदेवांनी अनपेक्षितपणे माझे दुःख दर्द स्वतःकडे घेऊन त्याच्या बदलात मला आपलेच रूप बहाल केले, आपण दिलेल्या शक्तीचे रक्षण करण्यासाठी शक्तिरूप बनून माझ्या अंतर्यामी आत्मरूपात वास करून ते माझ्या हृदयाचे स्वामी बनून गेले. आपण दिलेल्या शक्तीचे रक्षण करण्यासाठी शक्तिरूप बनून माझ्या अंतर्यामी आत्मरूपात वास करून जे माझ्या हृदयाचे स्वामी बनून गेले, ज्यांच्यामुळे मी आहे, ज्यांचा मी आहे, ज्यांनी मला निर्माण केले, ते सर्वांतर्यामी शक्ती चक्र प्रवर्तक माझे परम आराध्य परम गुरु भगवान श्री नित्यानंद माझ्या साऱ्या सिद्ध विद्यार्थ्यांच्या अंतर्यामी प्रविष्ट होऊन अंतरात्मरूपाने वास करून त्यांचे जीवन आनंदमय करोत हा पूर्ण आशीर्वाद पूज्य श्री नित्यानंदांचा आणि प्रिय विद्यार्थ्यांचा आपला स्वामी मुक्तानंद. अशी ही प्रार्थना त्यांनी केलेली आहे. हे आशीर्वाद भगवान नित्यानंदांकडे मागितलेले आहेत की जसं त्यांच्या हृदयामध्ये प्रविष्ट होऊन त्यांचं रक्षण केलं भगवान नित्यानंदांनी आणि सर्व अनुभूती प्राप्त करून दिल्या, तसंच माझ्या सर्व विद्यार्थ्यांना भगवान नित्यानंद त्यांच्या हृदयात वास करून त्यांना संरक्षण करून त्यांनासुद्धा तीच अवस्था सिद्ध अवस्था प्राप्त करून द्यावी ही प्रार्थना मागितलेली आहे. माऊलींनी जसं मागितलं आहे पूर्णतः तसंच त्यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रार्थना